नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ सनप्रिया आमच्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एक असं शिवमंदिर जे वर्षातील फक्त 4 महिने आपल्याला दिसतं आणि उरलेले 8 महिने हे मंदिर पाण्याखाली असतं. येस, असंच एक चमत्कारिक आणि ऐतिहासिक ठिकाण आज आपण एक्सप्लोर करणार आहोत, जे की पुण्यातील मावळ तालुक्यात पवना धरणाच्या कुशीत वसलेलं वाघेश्वर शिवमंदिर. चला तर मग आजची ही ऐतिहासिक सफर आपण एक्सप्लोर करूयात. तर मंडळी, आम्ही निघालोय पुण्यातून. पुण्यापासून साधारण 50 किलोमीटरवर आहे हे मंदिर आणि मुंबईकरांसाठी मुंबईहून 120 किलोमीटरवर आहे. म्हणजे एक दिवसाची ट्रिप एकदम परफेक्ट होईल. येथूनच जवळ तुंग, तिकोना किल्ले आहेत, तसेच हळशीचं टेम्पल सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही वन डे ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. हा रस्त्यातला मावळ परिसराचा निसर्ग म्हणजे लिटरली स्वर्गच. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला पवना धरणाचं पाणी आणि हे शांत गाव. खूप छान वातावरण झालंय. आणि बघा, समोर दिसतंय तेच आहे वाघेश्वर मंदिर. निसर्गाचा आणि इतिहासाचा काय अजब संगम आहे ना. छत्रपती शिवरायांचं पाऊल पडलेलं हे पवित्र स्थान. पहिल्यांदा पाहिल्यावर खरंच विश्वास बसत नाही की हे मंदिर वर्षातील 8 महिने पूर्ण पाण्याखाली असतं. इतक्या वर्षांचा इतिहास, पाण्याचा सततचा मारा आणि तरीही हे मंदिर अजून भक्ती आणि इतिहास दोन्ही जपून आहे. चला आता आत जाऊयात. हा बघा मंडपातील सुबक नंदी आणि हा प्रवेशद्वाराचा उंबरठा. बघा, इथे कीर्तिमुख कोरलेलं दिसतं. म्हणजे एक भव्य चेहरा जो वाईट शक्तींना आत येण्यापासून रोखतो असे म्हणतात. हे सभामंडप, इथले खांब बघा, काही चौकोनी आहेत तर काही गोलाकार. हे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने खूप इंटरेस्टिंग आहे. ही देवकोष्टके म्हणजे भिंतीतल्या छोट्या कोनाड्यांमध्ये देवाच्या मूर्ती असतात. पण पाण्याच्या सततच्या मारामुळे ही जागा जरा भग्न झाली आहे. आणि इथे गणपती बाप्पांच्या 2 सुंदर मूर्ती आहेत. 2 पायऱ्या उतरून आपण मुख्य सभागृहात जातो आणि हे बघा गाभाऱ्यातील मुख्य शिवलिंग. एवढा काळ पाण्यात असूनही हे शिवलिंग किती तेजस्वी आणि सुंदर दिसते. शिवलिंगाच्या अगदी समोर पार्वती मातेची मूर्ती आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. 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 मंदिराच्या आजूबाजूला फिरताना एक गोष्ट नक्की बघा. इथे 70 विरगळी आहेत. विरगळ म्हणजे काय, तर एखादा वीर युद्धात मरण पावला तर त्याची आठवण म्हणून दगडावर कोरलेली शिळा. त्यापैकी काही चांगल्या अवस्थेत आहेत. म्हणजेच एकेकाळी इथे किती मोठी वस्ती असेल, किती इतिहास असेल याची कल्पना येते. पिढ्यानपिढीचे कवाचे ते नाही सांगता येत. हा, खूप जुनं आहे म्हणजे. मग तुम्हीच पूजा करता की आणि कोण येतं पूजा करायला? नाही, दुसरं पुजारी हे नाही. पुजारी आहे काय? तुम्ही आपलं रुटीन? आपली सवडे घेऊन ते यायचे, पाया पडायचे. हा 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 हा, तुमच्या सवडीनुसार तुम्ही करताय? लांबून लोक येतात ना, आपल्या इथले जवळ आहे. तुम्ही गावकरीच आहेत का? गावकरी. हा. वागेश्वर. वाघेश्वर गावाचं नाव पण वाघेश्वरच आहे. वागेश्वर व्यवस्था नाही ना, हा. ती उपजत आहे. अच्छा, उपजत आहे. असं हा, ते हा. काढता येत नाही. तुम्ही हात घालून बघा, असे लिंग आहेत. हा, हा. खाली काय? व्यवस्था नाही, जागृत आहे अजून. जागृत देवस्थान. आम्हाला बारीक होतं ना, हा, लहानपणी. तेव्हा देऊळ हे मोठं देऊळ होते. अच्छा, मोठं मंदिर होतं. मोठं मंदिर होते. कमान विमान सगळं होतं त्या गाईडेड मंदिरात. बिडेड लोखंड पत्र. आतमध्ये गेलं तर आवाज यायचा, भ्या वाटत एवढं अंधार होता. अच्छा, हा 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 हा. एकूण झाडी होती ती सगळी जंगल सारखं. हम्म. हा. इतिहासकार असं सांगतात की या मंदिराची निर्मिती 11व्या किंवा 12व्या शतकात झाली असावी. म्हणजे ऑलमोस्ट 1000 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेलं आहे. पूर्ण दगडी बांधकाम, सुंदर कोरीव काम आणि मजबूत स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना. पूर्वी या मंदिराभोवती खूप मोठा परिसर होता. त्रिपुरारी पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला इथे मोठी जत्रा भरायची. भोर संस्थानाचे पंत सचिव स्वतः यात्रेचा खर्च करायचे. म्हणजे इमॅजिन करा, आज शांत दिसणारं हे ठिकाण एकेकाळी किती गजबजलेलं असावं. पण मग नंतर काळ बदलला. 1965 मध्ये इथे पवना धरण बांधण्यात आलं आणि 1971 नंतर धरणात पाणी साठू लागलं आणि हे ऐतिहासिक मंदिर धरणाच्या पोटात गडप झालं. फक्त मार्च नंतर पाणी कमी झालं की हे मंदिर पुन्हा दिसायला लागतं आणि त्यानंतर गावकरी एकत्र येऊन मंदिराची साफसफाई करतात. भिंतीवरची शेवाळं काढणं, दगड स्वच्छ करणे आणि मग पुन्हा पूजा अर्चा सुरू करणं. हे ट्रॅडिशन आजही सुरू आहे. खरंच लोकांची श्रद्धा किती स्ट्रॉंग असते ना. शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
संभाव हरून तर मित्रांनो, आता आपण या मंदिराच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊयात. या मंदिराची एक खूप सुंदर आख्यायिका आहे. इथं जवळच एक अजिवली नावाचं गाव होतं. त्या गावात एक ऋषी राहायचे आणि एक गुराखी एक दिवस त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, माझ्या गुरांमधली एक गाय काही विशिष्ट काळासाठी गायब होते. मग काय केलं की त्या ऋषींनी आणि त्या गुराख्यांनी मिळून त्या गायीचा पाठलाग केला. एके दिवशी गायीचा पाठलाग केल्यानंतर त्यांना असं दिसलं की ती गाय एका विशिष्ट जागी उभा राहून आपली धार सोडतीये. मग ऋषींनी त्या जागी जाऊन खोदल्यानंतर त्यांना तिथे एक शिवलिंग सापडलं आणि तेच हे वागेश्वर शिवलिंग. अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला खूप अभिमान वाटेल. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराशी जोडलेले आहेत. सिंधुदुर्ग आणि कोकणची मोहीम फत्ते केल्यानंतर एकदा शिवराय इथे दर्शनासाठी आले होते. तसंच जेव्हा जेव्हा राजे तिकोणा किल्ल्यावर आणि इकडे तुंग किल्ल्यावर यायचे तेव्हा या ठिकाणी ते आवर्जून यायचे आणि इथं वागेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायचे. तर मंडळी, हे होतं वागेश्वर टेम्पल, पुण्याजवळ एक हिडन जेम. 12व्या शतकाचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध, तसेच वर्षातून फक्त 4च महिने दिसणारे हे मंदिर जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही मार्च ते जून ह्या कालावधीमध्ये येऊन दर्शन करू शकता आणि एक्सप्लोअर करू शकता. निसर्ग, अध्यात्म आणि इतिहास ह्या सगळ्यांचा संगम असलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक स्पिरिच्युअल प्लेसेस बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हर हर महादेव.